नमस्कार मंडळी. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहे आमच्या महादेवाच्या म्हणजे आमच्या गावातल्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तर इथे हिरू आणि बाळ पण आहे माझ्यासोबत आलेलं आहे. आणि मी बऱ्याच दिवसातून आले, म्हणजे जवळजवळ हिरू किती 2 महिने झाले असतील आम्ही आलोच नाही इकडे या साईडला. आणि इकडं तेव्हा ओढा म्हणजे पूर्ण असं गवत वगैरे होतं, तर आता पूर्ण स्वच्छ झालं त्याच्यामुळं आता यायला काय नाही भीती वाटत. पण पहिलं म्हणजे असं जास्त गवत वगैरे असायचं वाढलेलं, त्याच्यामुळं मग भीती वाटायची, म्हणजे बिबट्याची वगैरे. बाकी काही नाही बरं का, म्हणजे टेन्शन, पण बिबट्याची भीती वाटायची. तर आता सगळं व्यवस्थित आलं. ते बघा बाळाची किती घाई झाली. उघड ग दरवाजा. कुलूप नाही ना? उघड मग. तर सकाळ संध्याकाळ म्हणजे असं इतर दिवशी, आता आज काही सोमवार नाही ना, शुक्रवारी आज. आणि सकाळ संध्याकाळ पूजा करायला येतात आणि नंतर मग असं दरवाजा लावून घेतात. तर ज्याला दर्शन करायचं आधीमध्ये ते असं दरवाजा उघडून जाऊ शकतात आणि परत दरवाजा लावून घ्यायचा. तर जा दर्शन करा, मी पण येते. हिरू तिकडं पाठीमागे जायचं, परत इकडे यायचं दर्शन घेऊन. असं फक्त अर्ध्यापर्यंत जायचं, परत मागं फिर, मागं फिर परत. हां असं. परत एकदा पाया पड देवबाप्पाच्या. पिंडीला फक्त अर्धी प्रदक्षिणा घालतात बाबू. चला घ्या दर्शन घ्या. चला हो बाहेर, मी जाते. चला घे हिरू बंद करून ते. चला बंद करून परत घरी जायचं. बाबू यायचं घरी तुला ना, का इथंच थांबायचं? इथंच थांबायचं? घरी यायचं का? आम्ही दोघी जण जातो घरी, तू इथंच थांब. जमन ना? जमन का? तर ना इकडे यायचं काय नाही बरं का मैत्रिणींनो. पण आपण आपला नवीन बिझनेस स्टार्ट करतोय. तुम्हाला तो बिझनेस कोणता आहे ते सांगेलच मी नंतर. पण आता मला इथे दर्शन घ्यायचं होतं आणि मग नवीन बिझनेस म्हणजे सुरुवात करायची होती, तर त्याच्यामुळं मग आलेली आहे. तर नक्की सांगेल मी नेमकं कोणता बिझनेस आहे, काय आहे, कधी चालू करणार आहे ते पण नक्की सांगेल. मी लवकरच चालू करणार आहे. एक गुड न्यूज तुम्हाला लवकरच येईल ती. तर त्याच्यामुळं मग आज आले होते दर्शन घ्यायला. पोरांना पण घेऊन आले होते, कारण हिरूला ते मतदानाचं काहीतरी चालू आहे, त्याच्यामुळं मग सकाळची शाळा आहे, 12:30 वाजता तिची सुटती. तर इकडे बघा मंदिराच्या इकडं पाठीमागचा परिसर बघा किती छान आहे, मस्त असा. घोड्या इकडं पण भारी आहे. इकडं तर बघा किती छान आहे. चला ते खेळायचं नाहीये बाबू. उतर, देव बाप्पा येते. उतर खाली, पाया पडायचं त्याच्या. उतर खाली, चल. असं करतात, येडा आहे तू. पाया पड, देव बाप्पाच्या पाया पड पुढून. बघ कसं बसलाय देव बाप्पा, गपचूप बसलाय ना. कान कापीन देव बाप्पा, नाही तर मग ते बघ असं नाही करायचं. बॅड बॉय तू, बॅड बॉय. बघ दीदी कशी करते बघ. बरं चला आता जाऊ घरी ग हिरो. नाही यायचं बाबू तुला, नको येऊ मग. चल चल गे हिरो, आपण जाऊ. बघू हा येतोय काय. चला आम्ही जातो. हा तू थांब इथंच देव बाप्पा जवळ, आम्ही जातो. चल गे हिरो. नको येऊ, तिथं बस, तिथं देव बाप्पा जवळ बस. येऊ नको तू, हा वाघ येणार मग, बिबट्या.
हे चला पळा. चल 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 पटकन. बिबटे नाही तर हळूहळू हा, आवाज नाही करायचा. तो तिकडं झाडीच्या मागे लपला बिबट्या. चल लवकर. कशाला नाटकं करतो रे? चला चल ये पुढं चल. जावा. तर आम्ही चाललोय आता दर्शन करून. आणि मला म्हणतोय का तू इथंच थांब, आम्ही जातो घरी. आता मी इथं थांबले तरी मी भीत नाही बाबा. मी एकटी इथं थांबल्यावर तू घरी जाऊन काय करशील ना? तुला खायला कोण देईल रे? तर लवकरच तुमच्यासाठी एक गुड न्यूज पण येणार आहे. म्हणजे सांगणार आहे मी तुम्हाला लवकरच. आपण एक आपला बिझनेस स्टार्ट करतोय. तो कसला आहे, म्हणजे काय नेमका बिझनेस आहे ते पण तुम्हाला लवकर कळेलच. तर चला आता दर्शन घेऊन आलो वरती. इकडं खालच्या साईडला मंदिर आहे आणि दर्शन घेऊन पायऱ्या चढून आम्ही वरती आलो आहे. म्हणजे वरती आमचं गाव आहे आणि खाली असं मंदिर आहे. बघा ह्या साईडला इकडे मंदिर आहे. हे बघा इकडे ह्या साईडला खाली मंदिर आहे. दम लागतोय येईपर्यंत.